बातमी लातूरमधून आहे। लातूरमध्ये सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात आणि या शेतकरी संघटनांनी मूक मोर्चा काढलेला आहे। गोवंश हत्येच्या नावाखाली होणारी पिळवणूक थांबवण्याची मागणी करण्यात येते। तर पशुधन खरेदी विक्रीचा दोन्ही हा जो बाजार आहे हा गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे आणि लवकरात लवकर या सगळ्या व्यवहारांना सुरुवात करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। औसा शहरामध्ये मागच्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेला पशुधनाचा जो खरेदी विक्रीचा बाजार आहे तो बाजार या ठिकाणी बंद झालेला आहे। गोवंश हत्येच्या नावाखाली ज्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातील काही व्यक्तींकडनं या ठिकाणी गोवंश हत्या केली जाते असं सांगून या ठिकाणी ही जी खरेदी विक्री आहे यासाठी प्रतिबंध केला जात असल्याचे प्रकार या ठिकाणी समोर आले होते आणि त्याला विरोध म्हणून निषेध म्हणून ज्या पद्धतीने 1.5 महिन्यापासून हा सगळा बाजार बंद आहे याचा मोठा परिणाम या ठिकाणी बाजारपेठेवरती होतोय। पशुधनाची खरेदी विक्री बंद झालेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि समविचारी संघटनांनी आज या ठिकाणी औसा शहरामध्ये मूक मोर्चा काढलेला आहे। पशुधनाची जी मोठी खरेदी विक्री औसाच्या बाजारामध्ये होते एका कुणीतरी संघटनेच्या आणि गोवंश हत्येच्या नावाखाली हा सगळा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांचा विचार करून शासनाने सुद्धा याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात अजून तीव्र पडसाद शासनाला या ठिकाणी सहन करावे लागतील अशी भूमिका शेतकरी क्रांतिकारी संघटना आणि समविचारी पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।